ऑफिस कॅन्टीन. दुपारची वेळ. कॅन्टीनमध्ये हलकासा गजबजाट. कर्मचारी आपापल्या टेबलवर गप्पा मारत कॉफी घेत बसलेले तर कोणी लंच करत होते. खिडकीतून सूर्यप्रकाश आत शिरत होता. वाणी ट्रे घेऊन आत येते. डोक्यात अजून सकाळच्या रुद्रसोबतच्या क्षणांच्या आठवणी फिरतायत. ती एका कोपऱ्यात बसते. सारा आत येते. तिच्या चेहऱ्यावर अजून थोडा राग दिसतो. ती जोरात ट्रे टेबलावर ठेवते. वाणी दचकून तिच्याकडे बघते. वाणी हळू आवाजात, काय झालं? एवढी चिडलेली का? सारा डोळे फिरवत त्रासिकपणे, काही नाही. काही लोकांना वाटतं की सगळं कंट्रोल त्यांच्या हातात आहे. वाणी हसते. वाणी, अगं तुझा मूड एवढा ऑफ कसा? नॉर्मली तू तर सगळ्यांना हसवतेस. सारा काही बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात थोडी गडबड होती. ती नकळत खिडकीबाहेर बघते. जणू अजूनही त्या टक्करचा सीन तिच्या मनातून गेला नाही. वाणी तिच्याकडे लक्षपूर्वक पाहते. वाणी मिश्किलपणे, कोणीतरी खास भेटलंय वाटतं म्हणून मूड ऑफ झालाय का? का ऑन झालाय तेच समजत नाही. सारा पटकन तिच्याकडे बघते. थोडा वेळ काही बोलत नाही. मग ट्रेवरचा चमचा हातात घेऊन रॅन्डम फिरवते. सारा टाळत, डोंट स्टार्ट वाणी. काही नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचा हलका गुलाबी रंग वाणीच्या नजरेतून सुटत नाही. वाणी स्मित करते. ऑफिस सिक्युरिटी रूम. कॅमेऱ्याचे लाईव्ह फीड, मॉनिटरचा उजेड, जिहान खुर्चीत टेकून बसलेला, पण नजरेत एक हलकं स्मित हास्य. हातात कॉफीचा कप. बाजूच्या गार्ड्स काहीतरी डिस्कस करतायत, पण तो त्यांच्या बोलण्यात फारसं लक्ष देत नाही. तो थोडा वेळ स्क्रीनवर डोळे रोखून बघतो. एका मॉनिटरवर सारा कॅन्टीनमध्ये वाणीशी बोलताना दिसते. ती हसते. कधी गाल लालसर होतात. जियान मनात हलकं हसत, इंटरेस्टिंग, खूप काही बोलते ती, पण जेव्हा शांत होते तेव्हा जास्त सांगून जाते. तो कप बाजूला ठेवतो आणि पुन्हा कामाकडे वळतो, पण त्याच्या डोळ्यातला हलका आकर्षण लपून राहत नाही. कॅन्टीनमध्ये गर्दी उसळलेली होती. काही टेबलांवर कर्मचारी गप्पा मारत असतायत. कोणी मोबाईलवर, कोणी प्लेटमध्ये गुंतलेलं. हवेतील आवाज, प्लेटची खनखन, कॉफी मशीनचा आवाज, लोकांची कुजबूज. एका कोपऱ्यात खिडकीलगतच्या टेबलावर वाणी आणि सारा बसलेल्या. वाणी शांतपणे जेवण करत होती. तिचा स्वभावच तसा होता, जास्त बोलायचं नाही, शांत राहायचं. तर सारा मात्र अगदी उलट, तोंड न थांबता बोलते, कधी हातवारे करते, कधी हसते. सारा गप्पा करत खाणं विसरून, माझं ना आज सकाळचं प्रेझेंटेशन हॅवी वाटलं, पण हॉनेस्टली सांगते माझं लूक सगळ्यांनी नोटीस केलं, स्पेशली तो न्यू क्लायंट. अगदी स्टेअर करत होता. मला वाटलं, मी कशी दिसतेस बरं? काय म्हणतेस वाणी? वाणी हलकेच हसत, ठीक दिसत होतीस. सारा फक्त ठीक. अरे वा, तू पण ना. काही कॉम्प्लिमेंट देता येत नाही तुला. जरा तू स्मार्ट वागत जा, नाहीतर लोक तुझ्या सिम्प्लिसिटीकडे दुर्लक्ष करतील. वाणी फक्त स्मित हास्य करते. उत्तर न देता ती प्लेटमध्ये परत लक्ष देते. तेवढ्यात कॅन्टीनचा दरवाजा जोरात उघडतो. गर्दी शांत होते. जणू वेळ थांबते. रुद्र आत येतो. त्याचा पावलांचा, चालण्याचा अंदाज, डोळ्याची तीक्ष्ण नजर संपूर्ण कॅन्टीन स्तब्ध होते. कर्मचारी कुजबुजत, अरे वा, रुद्र सर कॅन्टीनमध्ये? हे तर कधीच होत नाही. काय झालं असेल? सर्वांच्या नजरा त्याच्याकडे खिळलेल्या. कुणी पाणी प्यायचं थांबवलं, कुणी चमचा हातातच थिजवलं. रुद्र थोडं स्मित करतो. कॅज्युअल टोनमध्ये म्हणतो, रुद्र, रिलॅक्स गाईज, मी पण माणूसच आहे, खायला आलोय फक्त. इतक्यात सर्व कर्मचारी ऑकवर्ड हसू लागतात. पुन्हा गप्पा सुरू करतात, पण सगळ्यांचे कान आणि डोळे अजूनही त्याच्याकडे. रुद्र सरळ वाणी आणि सारा बसलेल्या टेबलाकडे येतो. सगळे चकित होतात. तो अगदी सहजपणे वाणीच्या शेजारील खुर्ची खेचतो आणि बसतो. वाणी आश्चर्याने हलक्या आवाजात, सर इथे? रुद्र शांत डोळे तिच्याकडे रोखून, हो, थोडा ब्रेक हवा होता, तुझ्यासोबत बसावं वाटलं. वाणी थोडी गोंधळलेली. ती नजर चुकवते, पण चेहऱ्यावर हलकी लाज दिसते. रुद्र बसतात सारा एक्साइटमेंटमध्ये फुटते. सारा, सर तुम्ही कॅन्टीनमध्ये? वा, खरंच पिक्चरसारखं वाटलं. तुमचं एंट्री सगळं थांबून बघत होते. मला तर वाटलं की तुम्ही फक्त बोर्ड रूममध्येच दिसता. पण हा सरप्राईज तर अगदी वाव. ती एक श्वास न घेता बोलतच जाते. आणि बघा ना, आज ब्ल्यू शर्टमध्ये तुम्ही फुल हिरो दिसताय. खरंच
सर तुम्ही एकदम हिरो मॅटेरियल आहात. माझ्या मते रुद्र चेहऱ्यावर इरिटेशन घेत तिच्याकडे बघत नाही सुद्धा, पण त्याच्या डोळ्यातून चेहऱ्यावरून चिडचिड उघड दिसते. तो थोडा अस्वस्थ होतो. त्याचा हात टेबलावरच्या कपाजवळ थोडा जोरात पडतो. अचानक तो आपल्या बाजूला उभ्या असलेल्या जियानकडे वळतो. रुद्र कडक आवाजात डोळे निमुळते करून, जियान या चटरपटरचं तोंड बंद कर. अजिबात ऐकत नाही. कॅन्टीन पुन्हा स्तब्ध होतं. सगळे थक्क होऊन बघतात. जियान काहीही न बोलता सरळ पुढे येतो. सारा अजूनही बोलत असते. जियान तिच्या दंडाला धरतो आणि तिला उठवतो, पण सारा उठत नाही आणि ती रुद्रकडे बघत, अरे पण सर मी तर फक्त, पण तिचं वाक्य अर्धवटच राहतं. जियान अचानक साराला कमरेतून धरतो आणि थेट खांद्यावर उचलतो. सारा आवाज करत धडपडत, ए जियान, वेड्यात झालास का? मला खाली ठेव. ऑफिस आहे इथे, सगळे बघतायत. हेय, पुट मी डाऊन. संपूर्ण कॅन्टीन हसून वेडी होते. कुणी मोबाईल काढून फोटो काढतो, कुणी व्हिडिओ, पण जियान एकदम कूल होता. तो अगदी सहजतेने साराला खांद्यावरून उचलत चालत निघतो. वाणी हा सगळा प्रसंग बघत स्तब्ध होती. तिचे डोळे मोठे झालेले. ती हलकेच रुद्रकडे पाहते. रुद्र मात्र क्लॅम चेहऱ्याने कॉफीचा घोट घेतो. त्याच्या चेहऱ्यावर ही मुलगी माझ्याजवळ बडबड करते, मला अजिबात चालत नाही असा भाव. वाणी त्याच्याकडे बघते आणि तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटते. तिच्या मनात नकळत विचार येतो. वाणी मनात, किती वेगळा आहे हा. लोकांना दिसतो तसा फक्त कडक नाही, पण त्याच्याजवळ असणाऱ्यांना ओळखतो आणि आपल्या जागी ठेवतो. तिचं हृदय थोडं वेगाने धडधडायला लागतं. जियान साराला अजूनही खांद्यावर उचलून चालत निघतो. कॅन्टीनमधल्या सगळ्यांची तोंड उघडे राहतात. काही जण हसू दाबतायत, काही जण कुजबुजतायत. अरे वा, बॉडीगार्ड तर पिक्चर हिरो सारखा निघाला. सारा धडपडत ओरडत, जियान मला लगेच खाली सोड, नाहीतर बघ तू. जियान थंड पण खट्याळ आवाजात, मी तुला खाली सोडतो, पण त्याआधी सगळ्यांना कळू दे की मॅडम किती ड्रामा क्वीन आहे. तो तिला अजून घट्ट धरतो. सारा रागाने पायाने लाथा मारत, तुला वाटतं का मी घाबरते? मी चक्क स्लॅप करेन तुझ्या त्या रूढ चेहऱ्यावर. जियान तिरकस हसत कानाजवळ वाकून, ट्राय करून बघ, पण हात लांबवायच्या आधी आठवण ठेव, तू अजून माझ्या खांद्यावर आहेस. साराचे डोळे मोठे होतात. तिचं हृदय जोराने धडधडत होतं. जियान अचानक थांबतो. कॉरिडॉरच्या एका कोपऱ्यातील भिंतीलगतच्या ग्लास वॉल जवळ तो साराला खाली ठेवतो, पण सरळ भिंतीला टेकवत तिचे हात पकडतो. सारा अचानक राग आणि लाजेने गोंधळत, जियान हे काय, लोक बघतायत. जियान डोळ्यात नजर रोखून हळू आवाजात, मग तू पण थोडं शांत हो, नाहीतर खरंच वाटेल की मी तुला ताब्यात घेतलाय. सारा त्याच्या डोळ्यात बघते. क्षणभर तिचं भान हरपतं. त्याच्या हाताचा जोर, त्याचा उष्ण श्वास आणि तीव्र नजर तिला एक क्षणासाठी निशब्द करते. सारा थोडं थरथरत पण ॲटिट्यूड ठेवत, तू स्वतःला काय समजतोस, माझा बॉस? जियान हलकं असत जवळ सरकत, बॉस नाही, पण तुला कंट्रोल करायला मला परवानगी लागत नाही. सारा घाबरून एक पाऊल मागे सरकते, पण भिंत असल्याने अडकते. तिचा श्वासोश्वास वेगाने होतं. दोघांच्या डोळ्यात एकदम जवळून नजर भिडते. साराच्या डोळ्यात अजूनही राग होता, पण नकळत तिच्या ओठांवर हलकी कंप होती. जियानच्या डोळ्यात मात्र एक वेगळं आकर्षण चमकतं. सारा हळू आवाजात, थोडं घाबरत, प्लीज मला जाऊ दे. जियान तिचे हात हळूहळू सोडतो, पण शेवटी एक वाक्य टाकतो, ड्रामा कमी केलंस तर मी तुला पुन्हा खांद्यावर उचलणार नाही. तो मागे सरकतो आणि सरळ चालत निघून जातो. सारा अजूनही भिंतीला टेकलेलीच. तिचा श्वास जोरात चाललेला, चेहरा लाल झालेला. ती स्वतःला सावरते, केस नीट करते, पण डोळ्यात चमक आणि गालांवर नकळत लाली होती. सारा मनात स्वतःशीच, हा माणूस मला इतकं डिस्टर्ब का करतोय? आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करत चला. सबस्क्राईब करत नाही. धन्यवाद.